रूपा टीव्ही समोर बसली. काल तिची आवडती मालिका मी सून लाडकी सासूची सुरू झाली आणि नेमकी वीज गेली. मागच्या एपिसोडमध्ये सासूने सुनेची छत्रीसारखे मोठे झुमके लपून ठेवले. तिने केलेल्या भाजीत बचकाभर मीठ टाकले. आता सूनबाई सासूवर कशी कुरघोडी करते हे बघण्याची रूपाला उत्सुकता लागून राहिली होती. मालिका सुरू झाली. घरामध्ये बनारसी शालू, अंगभर सोन्याचे दागिने, ल्यालेली सासू आणि कांजीवरम साडी आणि हिऱ्याचा सेट घातलेली सून अशा दोघी समोरासमोर आल्या आणि फडफडत आवाज करीत एक कबूतर रूपाच्या डोक्यावरून उडत गेले. एकाग्रतेने मालिका बघणारी रूपा इतकी दचकली की खुर्चीतून पडता पडता वाचली. ताई, या कबुतरांचा काहीतरी बंदोबस्त करा आता, फरशी पुसणारी सगुणा वैतागून म्हणाली. हे बघा, आत्ताच पुसलेल्या फरशीवर या कबुतरांनी शिटून ठेवलं. अगं हो, या माळ्यावर बघितलंच किती अडगळ साठली आहे ती, त्यामुळेच कबुतरांचं चांगलं फावलंय. सारखे माळ्यावरच्या अडगळीत येतात कुटुरगू करायला. कुणालला त्याच्या बाबाला किती वेळा सांगितलं माळ्यावरची अडगळ काढू म्हणून, पण कोणी लक्ष नाही देत. सगुणा, तूच ये माझ्या मदतीला, आपण दोघी मिळून माळा साफ करू. तुला 500 रुपये देते माळा आवरण्याचे. सगुणाच्या तोंडाला पाणी सुटले. 2 तासांसाठी 500 रुपये मिळणार असतील तर का सोडायचं? ताई, उद्या जरा लवकर येईन माळा आवरायला, म्हणून सगुणा निघून गेली. सगुणा स्टुलावरून माळ्यावर चढली. इतकी आडगळ होती माळ्यावर की अक्षरशः पाय ठेवायलाही जागा नव्हती. कबुतरांच्या विष्ठेचा उर्गदर्प सुटला होता. सगुणाने चेहऱ्याच्या संरक्षणासाठी फक्त डोळे उघडे राहतील असे फडके बांधले होते. एक एक वस्तू सगुणा खाली उभ्या असलेल्या रूपाच्या हातात देऊ लागली. काय नव्हतं त्या माळ्यावर? कपड्यांची बोचकी, जुन्या ट्रंका, सुतीचे गुंडे, वायरीची भेंडोळी, पत्र्याचे डबे, पाळणा, पुस्तकांचे गट्टे आणि काय न काय. उतरवून घेताना रूपाची बडबड चालू होती. बघितलंस किती अडगळ घरात भरून ठेवली आहे ती. वर्षानुवर्ष कुठली वस्तू वापरली नाही तरी टाकायची नाही. असू दे, लागेल कधीतरी म्हणून माळ्यावर टाकायची. उकिरडा करून ठेवलाय तो माळा म्हणजे. सगुणाला हसू आलं. काय होताई, कुणाल बाबा आता 12वी शिकतोय, मग पाळणा कशाला ठेवलाय माळ्यावर? विचार तुझ्या दादांनाच, रूपा फणकाऱ्याने म्हणाली. सगुणा, या सगळ्या सामानाचा तूच निपटारा कर. हवं ते सामान घरी ने, विकून टाक, काही कर आणि विकलेल्या सामानाचे पैसे पण तूच घे. माझी या अडगळीपासून सुटका कर. सगुणाने माळा स्वच्छ झाडला. घरभर धुळीचा खकाना उडाला. सगुणा माळ्यावरून उतरली. तिने घरी नेण्यासाठी आणि विकण्यासाठीच्या वस्तू वेगवेगळ्या काढल्या. नेमकी तेव्हाच भंगारवाला अशी आरोळी ऐकू आली. सगुणाने त्याला थांबवायला सांगितले आणि लगबगीने ती ट्रंका, डब्बे, जुन्या पुस्तकांची रद्दी घेऊन भंगारवाल्याकडे गेली. त्याच्याशी हुचत घालून मिळालेले पैसे कणवटीला लावून पुढच्या घरी कामासाठी वळली. फुलचंद भंगारवाला घामाघूम होत आपली हातगाडी ओढत पुढच्या गल्लीत वळला आणि त्याने आरोळी ठोकली. भंगारवाला. संध्याकाळ होत आली. फुलचंदची हातगाडी भंगारने बऱ्यापैकी भरली होती. दमलेल्या फुलचंदने आपला मोर्चा जयस्वाल ओल्ड पेपर मार्टकडे वळवला. चारी बाजूनी पत्रे ठोकलेल्या त्या वखारीला जाण्या येण्यासाठी एक दरवाजा होता. एका कोपऱ्यात काचेच्या बाटल्यांचा ढीग, दुसऱ्या बाजूला रद्दी पेपरचा डोंगर, तिसऱ्या कोपऱ्यात पत्र्याचे भंगार, तर चौथ्या बाजूला प्लास्टिकच्या पिशव्यांची चळत. त्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दुधाच्या पिशव्यासुद्धा सामील असल्याने वखारीत कुबट दर्प सुटला होता. ते शेजारी दाटी वाटीने बसलेल्या टेबल खुर्चीभोवती कचरा वेचणाऱ्या स्त्रिया जयस्वाल सेटशी हुचत घालत होत्या. फुलचंद ते दृश्य बघून कंटाळला. आधीच तो दमला होता, त्यातून या बायकांचा किचकिचाट. त्याने जयस्वाल सेटच्या नोकराला बोलावून हातगाडीवर असलेल्या भंगाराचा हिशोब करण्यास सांगितले. तेवढ्यात त्याला आठवले की घरवालीने म्हणजेच फुलवतीने एक पत्र्याचा डबा आणावयास सांगितले होते. मग त्याने एक डब्बा घरी नेण्यासाठी ठेवून बाकी सामानाचा हिशोब करून पैसे घेतले आणि हातगाडी ढकलत तो घराच्या दिशेने चालू लागला. अरुंद वेड्या वाकड्या गल्ली बोळातून हातगाडी ढकलत फुलचंद आपल्या घराजवळ आला. तेव्हा त्याची दोन्ही मुलं घराबाहेर खेळत होती. त्याला बघून बापू मेरा चॉकलेट करत त्याच्या भोवती नाचू लागले. फुलचंदने बदमाश कही के म्हणत खिशातून 2 चॉकलेट काढून त्यांच्या हातात ठेवले आणि साखळीने त्याने हातगाडी बांधली. दूरवर सार्वजनिक नळावर चाललेल्या बायकांचा कल्ला ऐकू येत होता. फुलवती पण तिकडेच होती. फुलचंद घराचे दार उघडून आत गेला. तेवढ्यात त्याला आठवले आपण आणलेला पत्र्याचा डब्बा गाडीवरच राहिला. मग परत तो बाहेर येऊन डब्बा उचलून घरात जाऊ लागला. त्याला तो डब्बा हाताला खूपच जड लागला. त्याला आश्चर्य वाटले.
आत जाऊन त्याने डब्बा उघडला आणि त्याने तोंडाचा आ वासला. डोळे उस्पारून तो त्या डब्याकडे बघतच राहिला. काय होतं त्या डब्यात? इन्स्पेक्टर कदम दिवसभरात घडलेल्या गुन्ह्यांच्या नोंदी चाळत होते. तेवढ्यात पोलीस स्टेशन बाहेर भांडणाचा मोठा आवाज येऊ लागला. राणे, जरा बाहेर जाऊन पहा तर, कोण इतक्या जोरात भांडतंय ते. येस सर म्हणत राणे बाहेर गेले आणि 2 माणसांना घेऊन आले. दोघेही गरीब घरचे वाटत होते. काय झालं? इतक्या जोरजोरात का भांडताय? इन्स्पेक्टर कदमांनी जरबेच्या स्वरात विचारले. तशी त्यातील एकजण पुढे झाला. साहेब, मी उस्मान कुरेशी, हा फुलचंद. त्याची हातगाडी माझ्या दारासमोर लावतो रोज. मी याला सांगतो पण हा माझा ऐकतच नाही. अबे जा, मी कुठे पण लावीन माझी हातगाडी. तिथे काय तुझं नाव लिहिलंय? फुलचंद गुरमीत म्हणाला. बघितलं साहेब कसा बोलतोय ते? आजकाल फारच चरबी चढले याला. साहेब, याने कुठेतरी हात मारलाय नक्की. चोर कही का? उस्मानच्या या बोलण्यासरशी फुलचंद एकदम सटपटला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. जाऊ द्या ना उस्मान भाई, माझी हातगाडी मी दुसरीकडे लावतो, मग तर झालं. एवढ्याशा गोष्टीवरून झगडा कशाला? फुलचंद विनवणीच्या स्वरात म्हणाला. तशी उस्मानबाई सुद्धा शांत झाला. कुठे राहता तुम्ही? इन्स्पेक्टर कदमांनी विचारले. साहेब, समतानगरमध्ये. दोघेही वाकून हात जोडत म्हणाले. बरं, जा आता, भांडू नका. शेजारी राहून कसले रे भांडता? दोघांनी न बोलता मान हलवली आणि पोलीस स्टेशन बाहेर पडले. फुलचंद आणि उस्मानभाईंना समज देऊन वाटेला लावल्यावर इन्स्पेक्टर कदम राणेंकडे वळून म्हणाले. चोरीचा आरोप केल्यावर फुलचंद किती घाबरला होता पाहिलं? हो सर, मी पण मार केले. राणेंनी दुजोरा दिला. आपल्या हद्दीत एकही चोरीची कंप्लेंट आलेली नाही. राणे, तुम्ही आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करा तर एखादी चोरी दरोड्याची तक्रार दाखल झाली आहे का ते. थोड्याच वेळात राणे आले. सर, जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये अशी तक्रार दाखल झालेली नाही. ठीक आहे. म्हणून इन्स्पेक्टर कदम आपल्या कामात गढून गेले. एका आठवड्यातच मागच्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली. फुलचंद आपल्या घरासमोर भंगाराचे सामान ठेवतो म्हणून रामप्रसाद यादव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आला. साहेब, या फुलचंदला फारच मस्ती आली आहे. माझ्या घरासमोर भंगाराचं सामान ठेवतो, उचलायला सांगितलं की भांडायला लागतो. आप बोल फुलचंद, घर में तो बहुत फुदक रहा था, अब क्यों बोलती बंद हो गई तेरी? साहेब, इसने कहा तो भी हात मारा है, चोर कही का? काय रे फुलचंद, काय म्हणतोय हा? कुठे चोरी केलीस? इन्स्पेक्टर कदम गरजले तशी फुलचंद अगदी गरीब झाला. दिनवानपणाने हात जोडून माफी मागू लागला. इन्स्पेक्टर कदमांनी त्याला जाऊ दिले आणि राणेंना बोलावून घेतले. या फुलचंदची माहिती काढा, मला यात काहीतरी झोल दिसतोय. साहेब, या फुलचंदची नक्कीच काहीतरी गडबड आहे. रोज जरी तो हातगाडी घेऊन दिवसभर भंगार गोळा करीत फिरत असतो तरी त्याने कुठेतरी डल्ला मारला आहे हे नक्की. एका महिन्यात त्याने घरात नवीन टीव्ही, फ्रीज, मोबाईल घेतलाय आणि आता खोलीवर मजला चढवतोय. खबऱ्यांनी बातमी दिली. त्या फुलचंदला जरा हजर करा तर नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. थोड्या वेळातच फुलचंद हजर झाला. चेहऱ्याचा रंग उडलेला, थरथर कापणारा. साब, मी आता कोणाशी भांडण केलं नाही. हवं तर माझ्या पडोशींना विचारा. इन्स्पेक्टर कदम किंचित हसले. काय रे फुलचंद, तुझे पडोशी काय म्हणत होते? तू कुठे हात साफ केलास म्हणून? त्याबरोबर फुलचंदचे अवसान गळाले. तो इन्स्पेक्टर कदमांच्या पायावर पडून रडू लागला. साब, मी चोरी नाही केली. माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगतो. ते पैसे मला एका डब्यात सापडले भंगारात. काय? इन्स्पेक्टर कदम थक्क झाले. हे बघ फुलचंद, तू जर खोटं बोलत असलास तर तुला मी लॉकअपमध्ये टाकेन. इन्स्पेक्टर कदम गरजले. तशी फुलचंद गयावया करू लागला. नाही साब, खरंच सांगतोय, माझ्या मुलांची कसम. फुलचंद रडकुंडीला येऊन सांगू लागला. साब, मला एका पत्राच्या डब्यात ठासून भरलेल्या नोटा मिळाल्या. माझ्या घरवालीने सामान ठेवण्यासाठी भंगारातून एक डब्बा आणायला सांगितले होते. त्याप्रमाणे मी एक डब्बा घरी नेला तर त्यात एका प्लास्टिकच्या पिशवीत 2000च्या नोटा ठासून भरलेल्या सापडल्या. तुमचा विश्वास बसत नसेल तर आत्ता माझ्या घरी मी तो डब्बा तुम्हाला दाखवतो. त्या नोटा नकली नाहीत ना? नाही साब, सगळ्या असले आहेत. राणे, तुम्ही जा याच्याबरोबर. बघा कसला डब्बा म्हणतोय ते. मला तर सगळं खोटंच वाटतंय. थोड्याच वेळात राणे फुलचंदसह एक डब्बा घेऊन आले. सर, हा म्हणतोय ते खरं आहे. 2000च्या खऱ्या नोटा आहेत यात. राणेनेही नोटांची थप्पी एकदम कदमांच्या टेबलावर ठेवायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनमधील सर्वांचे डोळे विस्फारले. मोजल्यावर कळले एकूण 4 लाख होते डब्यात. फुलचंदने खर्च केले ते वेगळेच.
एका जुनाट पत्राच्या डब्यात इतके पैसे बँकेत न ठेवता असे लपून ठेवले होते. म्हणजे नक्कीच दाल में कुछ काला है. इन्स्पेक्टर कदमांनी फुलचंदला विचारले, कोणाकडून घेतलास हा डब्बा? साहेब, मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भंगार गोळा करीत सगळे रस्ते, गल्ली बोळ पालथे घालतो. मग मला कसं आठवणार हा डब्बा नक्की कुठून घेतला ते? इन्स्पेक्टर कदम विचारात पडले. फुलचंदचे म्हणणे रास्त होते. इन्स्पेक्टर कदमांनी क्षणभर विचार केला आणि बाबू नावाच्या खबरीला फोन लावला. बाबू, उद्या तू फुलचंद भंगारवाल्याबरोबर दिवसभर फिरण्यासाठी तयार राहा. बघूया त्याला काही आठवते का. त्याप्रमाणे फुलचंद हात गाडी ढकलत ओरडू लागला. भंगारवाला आणि फिरत फिरत वृंदावन हाऊसिंग सोसायटी समोर उभा राहिला. अचानक त्याला आठवले, याच बिल्डिंगमधून तो डब्बा आपल्याला भंगारात विकला होता. बाबू, याच बिल्डिंगमधून एक कामवाली बाई पुष्कळ सामान घेऊन विकायला आली होती. तशी पूर्वी ठरल्याप्रमाणे बाबू तिथेच थांबला आणि फुलचंद हातगाडी घेऊन पुढे गेला. बाबूने त्या जुनाट बिल्डिंगचे तसेच बिल्डिंगमधून बाहेर पडणाऱ्या कामवाल्या बायकांचे त्यांच्या नकळत मोबाईलवर फोटो काढले. संध्याकाळी फुलचंदने बाबूच्या मोबाईलमधील फोटो पाहिले आणि एका फोटोवर बोट ठेवून म्हणाला, साब, याच बाईने तो डब्बा भंगारात विकला. नक्की हीच बाई आहे? हो साब, आमच्या समतानगरमध्ये राहते ती. तो फोटो सगुणाचा होता. आपला खबरी गणेश समतानगरमध्येच राहतो ना? त्याला या बाईबद्दल चौकशी करायला सांगा. ओके सर. म्हणून राणींनी गणेशला फोन लावला. गणेश, मी एका बाईचा फोटो पाठवतो, तू तिची माहिती काढ. असे म्हणून राणींनी सगुणाचा फोटो गणेशच्या मोबाईलवर पाठवला. सर, हा माझ्या मावळणीच्या मुलीचा सगुणा अक्काचा फोटो आहे. गणेशच्या उलट पावली फोन आला. तुम्हाला तिची माहिती कशाला हवी आहे? गणेशच्या स्वरात दडपण जाणवत होते. अरे काही नाही, साधीची चौकशी करायची आहे. सगुणाच्या घरी गणेश पोहोचला तेव्हा सगुणाच्या घरची मंडळी नुकतीच जेवायला बसली होती. काय रे गणेश, आज कशी काय वाट चुकलास? ये बस जेवायला. नको अक्का, आताच जेवलोय. जरा काम होतं तुझ्याकडं. जेव निवांत, मग सांगतो. गणेशच्या बोलण्यात ताण जाणवत होता. अक्का, तुला पोलीस स्टेशनला बोलवलंय. सगुणाची भांडी आवरणारे हात थांबले. मला कशाला रे बोलवलंय? चौकीवर, तिने आश्चर्याने विचारले. ते काय मला ठाव नाही, गणेश उत्तरला. फक्त तुला चौकीवर बोलवलंय एवढाच निरोप आहे. काय ग सगुणे, काय का बोलवलंय असेल चौकीवर? इतकं वेळ गप्प राहून भावा बहिणीचे संभाषण ऐकणाऱ्या पुंडलिकाचे सगुणाला विचारले. कुणास ठाव, पण कर नाही त्याला डर कशाला. चल रे गणेशच्या चौकशीवर. सगुणा चप्पल घालू लागले. म्या बी तुमच्या संकट येतो म्हणत पुंडलिकाने पण चप्पल घातल्या आणि दोघे जण गणेश बरोबर चौकीची वाट चालू लागले. गणेश, सगुणा आणि पुंडलिक पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा इन्स्पेक्टर कदम आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना देत होते. सर, ही सगुणा अक्का आणि हे माझे दाजी पुंडलिक. हे दोघंही जण प्रामाणिक आहेत. हे एका दृष्टिक्षेपात इन्स्पेक्टर कदमांच्या अनुभवी नजरेने जाणले. प्रामाणिकपणा हा पैशांवर नाही तर वृत्तीवर अवलंबून असतो. काय ग सगुणा, तू या बिल्डिंगमध्ये कामाला जातेस का? मोबाईलमध्ये वृंदावन हाऊसिंग सोसायटीचा फोटो दाखवत इन्स्पेक्टर कदमांनी विचारले. होय साहेब, इथं माझी 3 कामं आहेत. 3, 8 आणि 11 नंबरमधली. सगुणाच्या बोलण्याची इन्स्पेक्टर कदमांना गंमत वाटली. या बिल्डिंगमधील कोणाकडचं सामान तू अलीकडे भंगारात विकलंस का? सगुणा जरा विचारात पडली. हां साहेब, 11 नंबरच्या रुपाताईचा माळा साफ केला होता, तेव्हा विकलं होतं. अहो साहेब, काय सांगू तुम्हासनी, अशी घाण होती ना त्या माळ्यावर, नुसती अडगळच अडगळ. समजा साफ केलं त्या दिवशी, मग भंगारात दिलं नको असलेलं. हा डब्बा पण होता का माळ्यावरच्या अडगळीत? इन्स्पेक्टर कदमांनी पत्र्याचा तो डब्बा सगुणा पुढे ठेवत विचारले. सगुणा विचारात पडली. असेल कदाचित. अहो लय उशीर झाला होता म्हणून लगबग भंगार विकलं आणि दुसऱ्या घरी कामाला गेलो. अहो काय सांगू तुम्हासनी, ती आडगळ कुठून आवरली असं झालं आमच्या रुपाताईला. का बरं, तिला बोलतं करून आणखी काही माहिती मिळते का ते पाहण्यासाठी इन्स्पेक्टर कदमांनी विचारले. अहो साहेब, दुसऱ्या दिवशी मी कामाला गेलो तेव्हा रुपाताईचं डोकं धरून बसली होती. ती आडगळ साफ का केलीस म्हणून मोठं भांडण केलं रुपाताई साहेब कुणालनं. इन्स्पेक्टर कदमांनी सहेतुक राणेकडे पाहिलं. कोण कुणाल? रुपाताई आणि राजेश दादाचा मुलगा, यंदा 12वी करतोय. लईच अतरंगी हाय ते. अहो त्याच्या कालिजाच्या दप्तराला हात बी लावू देत नाही. रुपाताई बी म्हणते, काय सोनं लागलंय का तुझ्या दप्तराला म्हणून.
इन्स्पेक्टर कदमांनी विचारले, सगुणा तू मोबाईल नंबर देऊ शकशील का त्या तिघांचा? साहेब माझ्याकडे फक्त रुपाताईचा नंबर आहे, राजेश दादा आणि कुणालचा नाही. मग त्यांचे नंबर पण आणून देशील? इन्स्पेक्टर कदमांच्या प्रश्नावर सगुणा विचारात पडली. का हो साहेब, काय झालं? अगं काही नाही, सहजच थोडं काम आहे त्यांच्याकडे म्हणून. इन्स्पेक्टर कदमांनी घाईघाईने खुलासा केला. चालेल, मिळाले नंबर की मी गणेशकडे देते. बरं सगुणा, कोणाला काही सांगू नकोस बरं यातलं? नाही सांगणार म्हणत सगुणा उठली. इन्स्पेक्टर कदमांनी बाबू खबरीला राजेश, रुपा आणि कुणाल यांची इंतभूत माहिती काढायला सांगितली. सर, तो राजेश आणि रुपा एकदम साधी सरळ माणसं आहेत. राजेश एका प्रायव्हेट कंपनीत क्लार्क आहे आणि रुपा हाऊसवाईफ आहे. पण त्यांचा मुलगा कुणाल सरळ वाटत नाही. खर्चिक पौष आहे त्याला. मध्यंतरी स्वतःच्या वाढदिवसाला 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली त्याने. रात्रभर दारू पीत होता मित्रांसोबत. 50,000 बिल आलं होतं. अरे पण आई वडिलांना कसं कळलं नाही? इन्स्पेक्टर कदमांनी आश्चर्याने विचारले. काय सर? अहो आई वडिलांना सांगितलं असेल मित्राकडे अभ्यासाला जातोय म्हणून. मग हॉटेलमध्ये पोचल्यावर त्यांना फोन केला असेल, मित्राकडे पोहोचलोय आणि आता अभ्यासात डिस्टर्ब होऊ नये म्हणून मोबाईल स्विच ऑफ करतोय असं सांगितलं असेल. मुलगा अभ्यास करतोय म्हणून आई वडील खुश आणि आई वडील आपल्यावर वाच ठेवणार नाहीत म्हणून मुलगा खुश. इन्स्पेक्टर कदमांनी कपाळाला हात लावला. गणेशने राजेश, रुपा आणि कुणालचे मोबाईल नंबर आणून दिले. अपेक्षेप्रमाणे राजेश आणि रुपा यांच्या कॉल रेकॉर्डमध्ये आक्षेपार्ह असं काही आढळलं नाही. पण कुणालच्या फोनमधील एक नंबर बघून इन्स्पेक्टर कदम चमकले. त्यांच्या विभागातील कुख्यात ड्रग पेडरलाचा नंबर होता तो. वसीम पठाण त्याचं नाव. कुणाल आणि वसीमचा फोनवरून वारंवार संपर्क होत होता हे त्या कॉल रेकॉर्डवरून दिसत होते. इन्स्पेक्टर कदमांनी बाबू खबरीला कुणालचा पाठलाग करून तो दिवसभरात काय करतो, कोणाला भेटतो याची विविध बातमी काढण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे बाबू खबरीने कुणालची माहिती काढली आणि इन्स्पेक्टर कदम कुणाल आणि वसीम पठाणला रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचू लागले. तरुण चप्पळ पोलिसांची टीम या मोहिमेसाठी सज्ज झाली. बाबूच्या माहितीनुसार कुणाल आणि वसीम पठाण डायमंड हॉटेलमध्ये भेटणार होते. या मोहिमेसाठी पोलिसांनी वेषांतर केले होते. 2 पोलीस पार्सल काउंटरवर, 2 जण सफाई कामगार म्हणून तर 2 जण वेटर म्हणून तैनात करण्यात आले. हॉटेल मॅनेजरला याची कल्पना देण्यात आली होती. हॉटेलचे कर्मचारी सतत नोकरी धडसोड करीत असल्याने इतर कर्मचारी वर्गाला वेगळी माणसं बघून काही संशय आला नाही. दुपारचे 4 वाजले. टी शर्ट, जीन्स आणि पाठीचा सॅक लावलेला कुणाल कोचिंग क्लासमधून बाहेर पडला आणि जवळच असलेल्या डायमंड हॉटेलकडे चालू लागला. त्याच्या मागावर असलेल्या बाबूने इन्स्पेक्टर कदमांना फोन केला आणि ताबडतोब इन्स्पेक्टर कदमांनी मोहिमेवर असलेल्या पोलिसांना अलर्ट केले. सर्वजण सावध झाले. कुणाल डायमंड हॉटेलमध्ये शिरला आणि कोपऱ्यातील एका टेबलवर बसला. ती त्याची नेहमीची जागा असावी कदाचित. खिशातून मोबाईल काढून त्याला बघण्यात तो गुंग झाला. दुपारची वेळ असल्याने हॉटेलमध्ये तुरळकच माणसं होती. वेटरचा युनिफॉर्म घातलेले शिंदे कुणालच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवू लागले. तशी कुणालने डोळे वर करून विचारले, आज शंकर नाही आला का? तशी शिंदे प्रसंगावधान राखून म्हणाले, त्याला अचानक गावी जावे लागले. त्यावर ओके म्हणत कुणालने परत मोबाईलमध्ये डोके घातले. हॉटेलमध्ये इन्स्पेक्टर कदम अशा प्रकारे बसले होते की कुणालचे टेबल त्यांना व्यवस्थितपणे दिसले. सावकाशपणे चहाचे घोट घेत पण सावध चित्ताने ते बसले होते. फ्रेंच दाढी आणि काळसर काचाचा चष्मा यामुळे निरखून पाहिल्याशिवाय ते इन्स्पेक्टर कदम आहेत हे कोणाला कळले पण नसते. थोड्याच वेळात वसीम पठाण हॉटेलमध्ये शिरला. त्याचा तो भीमकाय देह आणि डुलत चालणे यावरून त्याला इन्स्पेक्टर कदमांनी ताबडतोब ओळखले व इतरांना इशारा केला. त्याबरोबर सर्वजण सावध झाले. वसीम पठाण कुणाल समोरील खुर्चीवर येऊन बसला. 5 मिनिटात शिंदे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी पाण्याचा ग्लास वसीम समोर ठेवला. देखो वेटर, ऑर्डर लेने को थोड़ी देर के बाद आना, अब हमें जरा बातें करनी है, वसीमने सांगितले. तशी जी साहेब म्हणत शिंदे झुकले आणि बाजूला झाले. सुर्वे एका खांबाआड जडून कुणाल आणि वसीमचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करत होते. वसीमने एक ब्राऊन पेपरचे पार्सल कुणालला दिले. कुणालने पटकन ते आपल्या सॅकमध्ये घातले. मग वसीमने आपल्या पठाणी ड्रेसच्या खिशात हात घालून 2,000च्या नोटा काढून मोजून कुणालला दिल्या. कुणालने त्या नोटा सॅकमध्ये टाकल्या. तोच इन्स्पेक्टर कदम उठले आणि त्यांनी पुकारले, वसीम पठाण. त्याच्याबरोबर वसीम चमकला आणि त्याने खिशात हात घातला.
त्याचा उद्देश लक्षात घेऊन तयारीत असलेल्या पोलिसांनी त्याला ताबडतोब घेरले. ताकदवान असलेल्या वसीम सुटण्यासाठी खूप धडपड केली, पण पूर्वतयारीनिशी आलेल्या पोलिसांनी त्याला जेरबंद केले. वसीमची झडती घेतली असता त्याच्याकडे रिव्हॉल्वर मिळाले. या अनपेक्षित धाडीने शून्य झालेला कुणाल बधीर होऊन बघतच बसला. हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना काही काळाच्या आत पोलिसांनी वसीम पठाण आणि कुणालला गाडीत घातले आणि गाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने धावू लागली. वसीम पठाण आणि कुणालला वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवले होते. हे इतके अचानक घडले होते की कुणाल अजून त्या धक्क्यातून सावरला नव्हता. इन्स्पेक्टर कदम त्याच्या समोर खुर्चीवर बसले आणि कुणालकडे रोखून पाहिले. त्याबरोबर गडबडीत झालेला कुणाल पोपटासारखा बोलू लागला. सर, 11वीत माझी ओळख कॉलेजमधल्या मनदीपशी झाली. त्याच्याकडे कायम भरपूर पैसे असत. मित्रांवर तो हवा तसा पैसा उधळत असे. साहजिकच मुलांमध्ये तो फारच पॉप्युलर होता. मी पण त्याच्याकडे ओढला गेलो. त्याच्याकडे इतका पैसा कोठून येतो याबद्दल मला उत्सुकता होती. मग मी त्याला त्याबद्दल विचारले असता त्याने माझी ओळख वसीमशी करून दिली. माझे काम होते वसीमकडून माल घेऊन रामप्रसाद पानवाल्याकडे पोहोचवणे. यात भरपूर पैसे मिळतात म्हणून मी हे काम करावयास तयार झालो. तू एकटाच हे काम करत होतास की आणखी मुलंही येत आहेत? सर, माझ्या माहितीतील जिग्ने इन्स्पेक्टर हरीश पण हे काम करतात. बाकी आणखी कोणी असेल तर माहीत नाही. इन्स्पेक्टर कदम खोलीबाहेर आले. इतक्या लहान वयात मुलं केवळ पैशाच्या मोहाने अशी गुन्हेगारी कृत्य करण्यास धजावतात या विचाराने ते अस्वस्थ झाले होते. एक मोठे ड्रग्स रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश. पेपरांमध्ये पहिल्या पानावर ठळक अक्षरात बातमी आली होती. तर ब्रेकिंग न्यूज, ड्रग रॅकेटमध्ये सामील असलेल्या अल्पवयीन मुलांना अटक, अशी बातमी टीव्हीवर दिवसभर दाखवण्यात येत होती. अशा प्रकारे एका माळ्यावरील अडगळीपासून सुरू झालेले प्रकार अनेक वळणे घेत समाप्त झाले. तर आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.